नमस्कार मंडळी. लॉकडाऊनच्या काळात कुठे वर्क फ्रॉम होममुळे घरांचं ऑफिस झालंय तर कुठे ऑनलाईन वर्गांमुळे घरांची शाळा. अशा परिस्थितीत सबंध कुटुंबाला खळखळून हसवत घराला पुन्हा घरपण देण्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. चला तर वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. मंडळी, आयुष्य अगदी अनिश्चित आहे, पण त्याला जर असा मॅडनेसचा ट्विस्ट दिला तर त्यात हास्य मात्र निश्चित आहे. आयुष्यातल्या अशाच एका सिच्युएशनला मॅड ट्विस्ट देऊन तुम्हाला लोटपोट हसवायला येते या मंचावरती धुमाकूळ घालणारी जोडी, अर्थात समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार. आणि त्यांच्यासोबत आहेत हास्य जत्रेचे हरहुन्नरी कलाकार प्रसाद खांडेकर, निखिल बने आणि दत्तू मोरे. यार बने, अरे कुठं राहिला? विस्कटले बाबा, मी करणार विस्कटले बाबा. मुहूर्तावर मी शूट कंप्लीट करणार. शूट मुहूर्तावर कंप्लीट करणार. पण बने कुठं राहिले? समीर चौगुले यार कुठं राहिले? विस्कटले बाबांनी स्पष्ट सांगितलंय एकच्या मुहूर्ताच्या आत एक शॉट कंप्लीट व्हायला पाहिजे, तरच आपली फिल्म हिट होईल, नाही तर फ्लॉप होईल. राहिलं कुठे समीर चौगुले यार? हेलो. हाँ यस यस. कैसा है डायरेक्टर प्रोड्यूसर खांडेकर सेठ? कैसा दादा? सर कैसा दादा? सब लोग कैसे? बढ़िया बढ़िया. हाँ थोड़ा लेट हो गया रे, ट्रैफिक था यार. सर 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 मी तुमची खूप मोठी फॅन आहे सर. सर 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 एक सेल्फी घ्या सर. सर प्लीज सर प्लीज एक सेल्फी घ्या सर. मी हेअर ड्रेसर आहे सर. प्लीज प्लीज या ताई. थँक्यू सर. एका हेअर ड्रेसरला तुम्ही सेल्फी देता सर. थँक्यू थोडं लांब हां सर. सर काय लाळेचा आवाज होता की कॅमेऱ्याचा आवाज होता? नाही सर. थँक्यू सर. थँक्यू. जरा शॉर्ट, जरा डिस्टन्स ठेवा, सोशल गुड मॉर्निंग डिस्टन्स. सर. गुड मॉर्निंग. ऐका ना, माझा वेळ निघत चाललाय, माझा मुहूर्त एक. यस 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 यस. चलो शुरू करेंगे. उसमें क्या है? हिरोईन कुठे? सई कुठे? सई सर सई तामणकर मॅडम आले नाहीयेत. अरे असतील मागे, फोटोशूट सुरू असेल बघ जरा नीट जाऊन बघ. अरे असतील बाबा, नीट जाऊन बघ मागे. सर 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 सई मॅडम नाही ना सर. सर लॉकडाऊनच्या काळात त्या घरी जेवण बनवायला शिकल्या ना सर. मग त्याच्यामुळे व्हायचं तेच झालं सर. त्यांनी केलेलं जेवण त्याच खाऊन आजारी पडले सर. अरे आता म्हणजे पिक्चरची हिरोईनच नाहीये. पुनर्मिलनाचा सीन आहे ना, मिठी बिटीचा सीन आहे ना, पिक्चरची हिरोईन नाही. कसं करणार शूट तुम्ही? सर मी सांगतो, माझा टाइम मी सांगतो सर. ही लता. हिचं नाव लता. हा सर, कसं आहे की आता सई नाही आहे, म्हणून सर आता हिरोईनचा रोल ही करणार आहे. हिरोईनचा रोल ही करणार आहे. येस सर. प्रत्येक वाक्यानंतर किती लाळ गळते बघा ती आधी. सोलो लोगी असेल तर पुरी आली इकडे सगळा सलाइवा लोगी होईल. एनिवे एक मिनिट, तुम्ही आधी मला काय सांगितलेलं होतं? सई तामणकर हिरोईन आहे. कुठे आहे ती आता? नाही सर बरोबर आहे, पण झालंय काय की सई आता नाही आहे ना, हाच प्रॉब्लेम झालाय. मी विस्कटले बाबांसोबत बोललो की बाबा असा प्रॉब्लेम झालाय. मला आवाज नको करायला सांगा ना मध्ये, फार विचित्र गलिच्छ वाटतंय ते. सर काय कर सर? ऐसा मुंह पे हात रखो, थुंकी उडता है ना तो सोशल डिस्टन्स. तुम्ही चिरवू नका सर. मी लहानपणापासून लाळेत वाढले सर. लाळेत वाढले? नाही लाडात वाढले. नाही सर, लाळेत वाढले सर. माझ्या लहानपणापासून तोंडात लाळे सर. माझ्या बोलायचा प्रॉब्लेम आहे सर. ते चिडू नका. हे कसं आहे? असं हिरोईन नसते हो. सई तामणकर कुठे आहे यार? मी तुम्हाला तेच सांगतो की आता नाहीये सई, ऍडजस्ट करावं लागेल. माझा वेळ निघून चाललाय. मी विस्कटले बाबांसोबत हे डिस्कस केलं की बाबा आता सई नाही आहे, काय करायचं? तर बाबा बोले काही हरकत नाही, तू एकच्या आधी फिल्मचा एक शॉर्ट कंप्लीट कर. सई नसली तरी चालेल, फिल्म तुझी हिट होईल. जी दिसेल मुलगी तिला घेऊन कर. फिल्म हिट करायची जबाबदारी माझी, असा खुद्द शब्द बाबांनी मला दिलाय. सर माझा एकचा वेळ निघून चाललाय, प्लीज. अरे म्हणून तुम्ही हिला घेऊन करताय फिल्म? अरे हे असलं घेऊन तुम्ही फिल्म कशी काय हिट करू शकता? हिला घेऊन फार तर फार स्किट होईल, हिट नाही होणार.
कळतं का? त्यासाठी सई तामणकरच पाहिजे. ही सर्व आहे बाकी ही सई तामणकरच पाहिजे त्यासाठी. सई तामणकरमुळेच फिल्म हिट होते, कळलं का? एक मिनिट. आणि सई तामणकर हिरोईन आहे म्हणून मी 700 रुपये पर डेवर तयार झालो ना काम करायला. झालं ना मी काम करायला तयार. अहो तुम्ही हिरो आहात म्हणून सई पण 5 लाख पर डे घेतले, त्याचं काय? अरे नाही यार, हे ऑप्शन नाहीये ऐका सर मला आता. तुम्ही मला hero- एकच्या आधी film shoot complete- नहीं यार हीरोइन. सर आप टेम्परेचर चेक नहीं किया, डायरेक्ट ऐसा कैसे अंदर आ गए सर? टेम्परेचर चेक करने का है. अरे हाँ कौन है यार मागे मागे? अरे इधर हीरोइन चेंज हो गया, किधर टेम्परेचर का बात कर रहे तुम? वो नहीं मालूम, काम है हमारा, हमको करना पड़ेगा. अरे यार तुम चल यार करा. ये ले. अरे मेरा टाइम जा रहा है यार. 103. पागल है क्या? 103. नहीं सर, उधर इधर. इधर ले, इधर देख कैसे. 106. अरे तुम्ही लांब का जाताय? कर 110. अरे अरे काय येड लागलाय का तुला? हे काय स्किट आहे का हळूहळू चढायला? अरे 110 मध्ये जिवंत तरी राहील का? 110 कळतंय का तुला? 2 मिनट आराम करते, उसके बाद में नॉर्मल हो जाएगा. आराम करते 2 अरे मिनट. काय नॉर्मल. तू यार पहले करना, मेरा टाइम निकलते जा रहा. तुला आधी नाही करायला होत का रे? टेम्परेचर चेक करून घे. गौऱ्या 97.3. मैं बोला यही होता है फिर. जा अभी अपना काम कर, चल. एक तो हीरोइन चेंज किया, मेरा इधर दिमाग हट गया, उसकी वजह से सर होता ऐका है ना, यार. अहो माझा वेळ निघून चाललाय. मी पाया पडतो तुमच्या, प्लीज चालू करूया. चलो, आपण. चल. हा चला चला सर चालू करूया. सर मैं नहीं करेगी. हा मैं नहीं करेगी सर. म्हणजे सर 2 मिनटात त्याचा 3दा ताप वाढला सर. 110 टच करून आला सर. सर कुछ होएगा तो मैं रिस्क नहीं लेगी सर. सर मैं नहीं लेगी रिस्क. अगं नाही, अगं लता, हाँ अरे तू सिंगर आहेस? त्या लताजी महान आहेत. तुझं गाणं घरी पोरगा तरी ऐकतो का? बात सुनार काही नाही, ओके आहेत ते. काहीच झालं नाही, येतं ना ते ओके आहेत. तो मशीनचा फॉल्ट. अरे तेरा चेंज करना यार वो मशीन. काही नाही, ओके आहेत ते. नीट ओके आहे. हम ओके. नहीं सर गारंटी कौन लेगा ना सर? जिम्मेदारी कौन लेगा सर? गरीब का जिंदगी का वैल्यू नहीं है क्या सर? हाँ नहीं, अभी घर में मैं अकेले कमाने वाले हैं सर. मेरा भी जिंदगी का वैल्यू है ना सर. ऐसा नहीं होता है सर. सर आपको इसको हीरो लेने का है ना सर? इसको हीरो लेना है ना सर? आप इसको हीरो लेना सर. मैं अपने हेयर ड्रेसर का काम करेगी. मैं अच्छा है सर. मेरे को नहीं चाहिए, मैं जाती हूँ. नहीं, तुम ले लो. लता ऐसे मत कर यार. लता असं नको करू. आपले खूप जुने रिलेशन आहेत. हाँ तो तेरी माँ ने भी मेरे साथ काम किया है. हाँ इसलिए तो आपका नाम बोला, मैं तुरंत भाग के आई सर. पैसा भी नहीं पूछा सर. मैं वही बोल रहा, असं नको करू. बाकी सेटवर कोण दुसरी लेडीज पण नाही आहे. तुला ह्याचा प्रॉब्लेम आहे ना? हाँ सर. तुला ह्याचा प्रॉब्लेम आहे ना? हाँ सर. मी याला बदलतो. हा ए तू इकडे रे. थांब थांब जरा. तू काय करतोय? फुलवाला. हा ठीक आहे, तू हिरो. चल चल चल. अक्कल आहे का? काय चाललंय तुमचं? हा हिरोचा रोल तुम्ही फुलवाल्याला देताय, या माझा रोल ह्याला देताय. पिक्चर फ्लॉप करायचा आहे तुम्हाला, फ्लॉप करायचा आहे. हे बघ, स्पष्ट सांगितलंय विस्कटले बाबांनी. 1च्या आधी फक्त तू एक शॉट कंप्लीट कर. हा मुहूर्त पाळ, तुझी फिल्म हिट होईल. अरे यार 2.5 महिने घरी होतो मी. 2.5 महिन्यानंतर पहिला दिवस आहे आज माझा. मी काम करतोय, तुम्ही मला कामावरून काढून टाकता यार. पण मी नाही तुम्हाला कामावर काढताय. मी फक्त तुमचा रोल शफल करतोय. हिरोचा मी फुलवाला बनवतो, एवढंच आहे. म्हणजे मी हे फुलवाला करायचं? फुलवालाचा रोल करा. अरे 28 वर्ष इकडे काम करतोय. काय ना इंडस्ट्रीत अनसर्टनिटी आहे, माहिती होतं. एवढी 5 मिनिटापूर्वी हिरो होतो, आता 5 मिनिटात मी फुलवाला झालो. एवढी मला नाही जमणार. सर ऐका ना माझं. सर मला नाही जमणार. सर ऐका ना माझं. काहीतरी माझ्याकडे दुसरी फिमेल ऍक्ट्रेस. मी मराठीतला सुपरस्टार आहे, मला जमणार नाही. ऐका ना माझं प्लीज. ऐका जमणार नाही सर. काहीतरी मला adjust जमणार करा. माझं नाही. मुहूर्त निघून ऍडजस्ट चाललं. होणार नाही. तेरे को रोल करने का कि नहीं? ऐसा ऐसा मेरे से हाँ ऐसा कभी. फूलवाला करने का कि नहीं? 28 साल से हम ये इंडस्ट्री में है. ऐसा एकदम हाँ ऐसा नहीं हो. मैं आखिरी बार पूछा तेरे को फूलवाला करने का कि नहीं? क्या है, इतने साल में इज्जत का भी एक रहता है वैल्यू. उसको बुला, जा उसको बुला. हाँ ए, तू कर हाँ ना. बोला हाँ नहीं करने का है. ए, चल फूलवाला कर. चल आजा इधर. करने का है मेरे को करने का है.
मेरे को करने का है लेकिन ये ऐसा थिएटर वाले का कमिटमेंट है इसलिए मेरे को करने का है ये कह रहे 28 वर्ष का वो चारित्र पे ऐसा ये नहीं माझा मुहूर्त चालला तुझं चारित्र्य घाल गटरात आधी सांग मला डोकं नको फिरवा आता माझा वेळ चालला इथे कधी एवढं कोणी नाही बोललं माझ्याशी खरं सांग एवढ्या वर्षात ना मी सगळ्यांना दादा माझा वेळ चालला कळतं तुला सॉरी सॉरी बोल ना सॉरी काम कर बड़ा गाड़ी लेके मैं घूमता अभी है खूब का क्या सॉरी बोल ना हाँ सॉरी बोल ना काय को गप हा गप मी कापीन उभा गप मी उभा कापीन माझा वेळ निघून मुहूर्त चाललाय अरे शेवटचे 13 मिनिटं राहिलेत 1 वाजायला मला बाबा करू द्या सीन करू द्या ऐका माझं सर रेडी सर रेडी रेडी आहे रेडी आहे सीन जॅकेट दे ना जॅकेट दे अरे काढ ना अरे लवकर अरे काढायला वेळ तर पाहिजे ना चटकन कसं देणार मी काढायला थोडा वेळ तर दे ना लवकर दे सर सॅनिटाइज असंच देणार आहेस सॅनिटायझर कोण मारणार सॅनिटायझर मार हमारे इधर स्पॉट दादा रहते हैं ए गाडी आहे दे ना बाबा तुझा तो गमछा दे ना फुलवाल्याचा सॅनिटायझर मार्केट अरे कशाला मारेल तो दे त्याला मी दिला तेव्हा मारून दिला होता म्हणजे हे चुकीचं आहे म्हणजे नाही का त्यांनी तसं मी बसीन तुझ्यावर मी बसीन तुझ्यावर हा शांत बस आता मुहूर्त निघून चालला यार मला 1च्या आधी शूट करायचं आहे अरे 8 मिनिटं राहिली आहेत रे मी सीन समजवतो बघा सीन काय हिरोईन फुलवाला ओके ऍक्शनला फुलवाल्याचा डायलॉग असेल फूल ले लो बोललो सांगितलं फुलवाल्याचं बिस्किट ले लो असं कसं असेल ना फुलवाल्याचं फुल ले लो असंच असणार ना त्याच्यात काय अजून काय फरक असणार मी आहे तुझी जीभ कापून मिक्सर मध्ये टाकीन अरे आता गप बसलास नाही तर कळलं जरा गप बस फुल लेलो फुल असा डायलॉग नाहीये लेलो फुल लेलो असा आहे ह्याच्यात काय फरक आहे सेम आहे ना तू गप ना यार तू नको मारू नको मी हे कर ना मी या देख ऍक्शन पे ये बोलेगा लेलो फुल लेलो मग तुझा डायलॉग आहे ही पुष्पे माझ्या स्मरणपटलावर तरंग उमटवत आहेत झाला पाड झाला ग्रेट नंतर तू हिरो दाढी तू हिरो आहेस तुझा डायलॉग काय म्हणजे हा इथे कट होईल रेडी रेडी 7 मिनिटं राहिलेत बने यार चलो मोड चल रेडी आहेत सगळे ओके रेडी बने चल मोड कॅमेरा रोल प्लीज ऍक्शन फूल ले लो डायलॉग लाईन ही पुष्पे माझ्या मरण तपेल्यावर कट मरण तापेला कुठले सर हा मरण पटलावर असं डायलॉग आहे तू नाही सर हा ह्याने फुल जास्त काय सर त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला सर मी कन्फ्यूज झाले सर सॉरी सर तू काय जास्त केलं आहे मुळातच 4च वाक्य आहेत त्यातल्या त्यात समीर चौगुले दिसला पाहिजे प्रेक्षक एक समीर चौगुले म्हणून येणार बघायला अरे बापरे काहीच नाही असं होईल ना प्रेक्षकांचं तुला कोण ओळखत नाही तुला तू ओळखतो समीर चौगुलेला नाही. तू ओळखतो काय कुत्रा ओळखत नाही तुला वा दादा वावर मोठा झाला नट आहेस तू गप बसा शांत बस आधीच सांगतोय माझं डोकं नको फिरू बोललोय सांगितलंय तेवढाच कर मराठी में कभी ऐसा होता नहीं चलो बेबी Ready. अभी नहीं होगा Ready, रेडी चलो मोड अरे यार 4 मिनिटं राहिलेत बने चलो मोड कम ऑन रेडी कॅमेरा रोल प्लीज रोलिंग ऍक्शन फूल ले लो फूल बेबी लाईन आहे बेबी ही पुष्पे माझ्या वरण भातावर कट बेबी खाना नाही का वरण भात नाही सर
सर याने मगासारखं केलंच नाही सर. बोललेलो मी कन्फ्यूज झाले सर. यांनी मगासारखं करायला पाहिजे ना सर. तू का नाही केलं? अरे तूच बोलला ना नाही करायचं म्हणून. तूच बोलला ना आता आला मला आता बोलला ना तू नाही करायचं म्हणून. आवाज खाली करा. अरे मग आता करायचं का नाही करायचं मला सांग ना तू. बेबी क्या करने का? थोडं करायचं थोडं नाही करायचं. हिने जीभ अशी हात- समझा? थोड़ा करने का नहीं करने का समझा? थोडा रेडी? बघू Ready, sir. बघू नको टकल्या. चलो रेडी आहे. मूड Ready, यार sir. वेळ चाललाय. चलो रेडी. रेडी अरे यार 2 मिनिटं राहिले. चल रेडी सर. चलो रेडी. रेडी सर. कॅमेरा रोल प्लीज. रोलिंग. ऍक्शन. ले लो फूल. ही पुष्पे माझ्या स्वर्ण पटलावर तरंगत आहेत. झणमे काय बोलला तू? जन्मे झणमे डायलॉग काय? झणमे झणमे ना रे. म्हणजे असं डायलॉग. झणमे कुठला आणला शब्द? झणमे. सर ह्याची नजर बोचते सर. हवस आहे त्याच्या नजरेत. अरे तुझं काय करू मी? अरे तुला स्त्रियांवर आणि पुरुषांमधला फरक पण नाही कळत? कशी नजर आहे? हे घालीन डोळ्यात कशी नजर आहे? सर ऐसे ही सर चुपता है उसका नजर देखो खवस है. तुझ्या इकडे डोळे आहेत. इकडे डोळे आहेत तुझ्या. असं होत असं माझी नजर इथे पोचते तुला. हा ए मेरी बात सुन यार. याला हिरो केलाय ना. भोगा आता मग. माझी नजर मागून पोचते. मागे आहे त्याच्या मी. सर नहीं है सर उसकी नजर अच्छी नहीं है सर. ए तू अवकातीत राहा. जुनियर आर्टिस्ट दूर रहने का. लफड़ा हो गया क्या? तेरे को बोला मैं. अरे लफड़ा हो गया लफड़ा. ऐकायला तुम्हाला कळतंय का? माझं फिल्म 1च्या आधी कंप्लीट करायचं. 1:05 झालं तुम्हाला का? किती वाजले रे घड्या तुझ्या? 1:05. मुहूर्त गेला. पॅकअप. ए चल शीला बैग ले चल सामान ले. जोरदार टाळ्या. वा दादा वा. आणि ताई हे खूप भारी होतं. हे 5 मिनिटं करत राहीन मी बहुतेक. क्या बात. सुसाट परफॉर्मन्स. कमाल. सही. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून कोण आहात रे तुम्ही? कुठून आलायत? कधी जन्म झाला तुमचा? कुठे जन्म झाला? काय म्हणजे काय बोलू मी? ब्रिलियंट रायटिंग. विशाखे, तू विशाखा सुभेदार असतेस फक्त स्किट संपल्यानंतर. वा वा वा. तू स्टेजवर येतेस तेव्हा ते कॅरेक्टर घेऊन येतेस आणि शेवटपर्यंत ते कॅरेक्टर. लता परत पाहिजे मला. लता परत पाहिजे म्हणजे पाहिजे. माझा हट्ट आहे. आउटस्टँडिंग कॅरेक्टर विशाखे. आणि इतकं सुंदर लिहिलं होतं की प्रत्येकाचा प्रेझेन्स अगदी व्यवस्थित वेगळा आणि स्टार्कली दिसला. अमेझिंग. तुमची जुगलबंदी तर माशाअल्लाह. समीर दादा आणि भावा कडक. फार मजा आली गाईज. आय लव्ह यू. आय एम स्पीचलेस. खूप सुंदर झाला परफॉर्मन्स. खूपच सुंदर. खरंच दादा. कधी कधी आपल्याला असं होतं की आपल्याला जे हवं आहे ते सगळं समोरच्याकडे असतं आणि समोरचा ते मिटक्या मारत खात असतो तेव्हा आपल्या तोंडाला लाळ सुटते ना. तसं झालं होतं. अफलातून लिहिलं होतं. आणि काय विशाखा काय बेरिंग होतं यार. ला जवाब. आणि शेवटपर्यंत असं पकडून म्हणजे जरा सुद्धा सुटलं नाही. फॅन्टॅस्टिक. प्रसाद, सम्या, बने, दत्ता, तू चेरी ऑन द केक होतास. झणमे याच्यावर मी दॅट वॉज द हायलाईट. म्हणजे
कहर होता तो. सुपर, फार मजा आली. मॅडनेस इतका ओतप्रोत भरलेला होता या स्किटमध्ये. म्हणजे तुमचे पंचेस आणि तुमचा परफॉर्मन्स हे तर आहेच आहे, पण म्हणजे निखिलची हेअरस्टाईल कुठे कुठे काय काय भरलेलं होतं. क्या बात, खूप भारी. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. मंडळी, आपल्या निरागस बाललीलांनी गुरुजींचा छळ करत सबंध महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या अरुण कदम आणि पंढरीनाथ कांबळे या महाराष्ट्राच्या 2 लाडक्या विनोदवीरांची आता इथे मुलाखत घेतली जाणार आहे. आणि ही मुलाखत घेणार आहेत दस्तूर खुद्द, खानदेशी विनोदाची आन बान शान, श्याम सुंदर राजपूत. तिघांचाही टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी श्याम राजपूत आणि तुमचं भलतं स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात. घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याला द्यायची असो की नसो. मुलाखत, एक आगळी वेगळी मुलाखत. आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही विविध सेलिब्रिटींना बोलवतो आणि त्यांची घेतो मुलाखत. आमच्या इथे आज प्राजक्ता माडी या सेलिब्रिटी म्हणून येणार होत्या बुवा, पण 2 दिवसांपूर्वी गच्चीवर त्या योगा करत असताना कोणीतरी गुपचूप दरवाजाची कडी लावून घेतली. त्यामुळे त्या गच्चीमध्येच अडकलेल्या आहेत. तिकडे क्वारंटाईन झाला त्यामुळे त्या काही येऊ शकत नाही. पण त्यातल्या त्यात 2 सेलिब्रिटी स्टेटस असणारे जे अभिनेते आहेत त्यांना आपण इथे बोलवलेले. तर जोरदार टाळ्यांनी वेलकम करा अरुण कदम आणि पॅडी कांबळे यांचं. नमस्कार. बोलून मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समजून अरुण कदम. आणि नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका फक्त पॅडी. आणि हे सगळ्यांचे लाडके कायमच लाडके राहावेत म्हणून झटणारा, त्यांच्याकडून पाठांतर करून घेणारा, तालीम करून घेणारा, पण तरीही विरक्त विभक्त कुठल्याही मोह मायाच्या जंजाळात न अडकणारा मी एक सामान्य नट श्याम राजपूत. रे वासाऱ्या, आवर काय तू स्वतःला अंडरपॅड करून घेतस? अंडरपॅड नाही, अंडर एस्टिमेट असतं ते. आणि उगीचे चुकीचे इंग्रजी बोलून पंचनाका काढत जाऊ. हा काय कोणी हसत नाही बऱ्याचदा. आणि नंतर मला पेलवावं लागेल ते. बठा बठा तुम्ही तुम्ही तिथे बसा, तुम्ही इकडे बठा. इकडे इकडे. हा हा. तर तुमच्या दोघांच्या गहिर स्वागत आहे बा आमच्या कार्यक्रमात. घेणाऱ्याने घेत जावे. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे बा की हास्य जत्रा म्हणजे त्याच्या शूटिंगचा अनुभव कसा होता बा. आणि हे जे शूटिंग आहे तर हे लॉकडाऊन मध्ये हास्य जत्रेचे शूटिंग तुम्ही किती मिस केलं? ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे, म्हणजे आमच्या घराने ना आम्ही 3घच माणसं, म्हणजे माझी बायको, माझी मुलगी आणि आम्ही. म्हणजे तुम्हाला सांगतो ना, आम्ही आहे ना सकाळी 9 वाजता उठतो, पण माझी बायको सकाळी 7 वाजता उठून सगळं काम करते. म्हणजे भांडी घासण्यापासून तुम्हाला सांगतो, जेवण बनवण्यापासून, म्हणजे आवरी कामं असतात ना बायकांना. म्हणजे माझ्या बायकोला आहे ना मला थँक्स बोलायची जाम इच्छा आहे. खरं तर मी अख्ख्या जगातल्या बायकांना मला थँक्स बोलायचं आहे. तर मी ऍक्च्युली 2 मिनिटं शांत उभं राहून, तुम्ही नाही पर्सनल मी माझ्या बायकोला बोलणार आहे. तर मी 2 मिनिटं शांत उभं राहून मी माझ्या बायकोला सॅल्यूट करणार आहे. तर बायको थँक्यू, म्हणजे तू माझे या आवरं वर्ष तू माझी काळजी करतेस याच्याबद्दल तुम्हाला सॅल्यूट आहे. म्हणजे डॉक्टरांना सॅल्यूट आहे, म्हणजे पोलीस डिपार्टमेंटला सॅल्यूट आहे, म्हणजे हे जे साफसफाई काम करतात त्यांना सॅल्यूट आहे. ठीक आहे ठीक आहे, झाला सॅल्यूट झालं. माझा प्रश्न असा होता सर की लॉकडाऊन मध्ये हास्य जत्रेचे शूटिंग तुम्ही किती मिस केलं? आता लॉकडाऊन बद्दल मी काय बोलणार? मी बोलतो लॉकडाऊन मध्ये तुम्हाला सांगतो, म्हणजे हास्य जत्रा खूप मिस केली आम्ही. सगळेच आमचे जे को आर्टिस्ट आहेत, म्हणजे समीर आहे, विशाखा, प्रसाद, नम्या. लॉकडाऊनचं कसं झालं काय? लॉकडाऊन हे काय आपल्या म्हणजे केवळ आपल्याच देशात नव्हता, तो अख्ख्या जगावर लॉकडाऊन झाला होता. अमेरिकेने काय केलं म्हणजे फारच निष्काळजीपणा केला. म्हणजे त्यांनी काळजीच घेतली नाही. ट्रम्प
तात्याला मला समजून सांगायचंय वसरे तू अशी फालतूगिरी कशाला करतस. अरे तू आपल्या देशामध्ये गर्दी तर केलीस पण इकडे येऊन पण गर्दी केलीस ना त्याच्यामुळं मी निषेध करतो. नाही सर पण हास्य जत्रेचं शूटिंग तुम्ही किती मिस केलं लॉकडाऊन मध्ये. हा बरोबर आहे. म्हणजे ब्राझीलचं कसं झालं तुम्हाला. हास्य जत्रेच्या शूटिंगचं सांगा ना तुम्ही. अरे मी तेच मुद्द्यावरच येतोय. ब्राझीलचं कसं झालं की ते न्यूझीलंड सारखं त्यांनी करायला पाहिजे होतं पण त्यांचं चुकलं ते इटली सारखं करायला गेले. आणि तुम्हाला सांगतो आमच्या सोसायटीमध्ये इटलीवाल्याला सुद्धा परमिशन नाही. जास्त ते पी पी फालतूगिरी चालणार नाही. प्रत्येकाच्या घरी आम्ही सॅनिटरी इन्स्पेक्टर दिलेला आहे. सॅनिटायझर मॅनेजर हा तेच ते प्रत्येकाच्या घरी आम्ही सॅनिटरी ते दिलेला आहे. प्रत्येकाने स्वतःची काळजी घेतली पाहिजे. जो माणूस स्वतःची काळजी घेणार नाही तो डायरेक्ट व्हेंटिलेटरवर जाईल. तुम्हाला माहिती आहे आजच्या तारखेला आफ्रिकेमध्ये व्हेंटिलेटरचा कवरा तुटवडा आहे. हो दादा तुम्ही अख्खं जग फिरून आले हो पण हास्य जत्रेच्या शूटिंग किती मिस केलं ते काही तुम्ही सांगितलं नाही गड्या. मी 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 सांगतो तुम्हाला मी सांगतो. पण पटकन सांगा मला जरा ब्रेक घ्यायचा बा. पटकन सांगा म्हणजे काय. अरे तो अख्खं जगभर फिरून आला जगाचं बोलून आला. मला डोंबिवलीबद्दल तरी बोलू देत यार. नाही सर मी पुढच्या सेगमेंटची सुरुवात तुमच्यापासून करतो ना हो. नाही तुम्ही माझ्यापासून करा का नका करू पण ह्या माणसाला जरा आवरा. कळलं ना. हा तुम्ही विचारायला प्रश्नांची अजिबात उत्तरं देत नाही येतो. तो त्याचं काहीतरी पाठ करून आलाय तेवढंच सगळं बोलतो. नाही मी ते एडिट मध्ये करून टाकीन. एडिट मध्ये काय करणार. लाईव्ह शो येणार आहे तुझा. एक मिनिट सर. तर आता आपण घेतोय एक छोट असा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका बघत राहा. घेणार आहे घेत जावे. काय फालतू लावले तुम्ही. काय फालतू लावले मगा तर ना. हा म्हणजे हा जे काय बोलणार आहे त्याच्यावर मी फक्त रिॲक्ट व्हायचं त्यासाठी इथे मला बोलवलंय. हा त्यापेक्षा मी तिकडे जाऊन बसलो असतो. नॉनसेन्स. हे बघा तुम्ही माझा अपमान करताय. मला कशाला बोलून राहिले हो तुम्ही. मी दोघांना प्रश्न विचारले यांना बोला ना हो तुम्ही. एक तर हा माणूस याच्या काय वन वेज चालवून राहिला. एक तर मला काही घेणं देणं नाही कोण उत्तर देणार त्याच्याशी. मला माझे 30 मिनिटं काढायचे फक्त. एक तर प्राजक्ता माडी येणार म्हणून मी नवीन शर्ट नवीन जॅकेट घालून बसलो. ती माडी तर काही आले नाही. हे 2 बुटके निवडून आले माझ्या नशिबाला. भाषा सांभाळा. तोंड सांभाळून बोला नाही तर काय नाहीतर मी स्टुडिओ सोडून निघून जाईन. निघा वय घरी. अरे पण मग लोकांना काय सांगशील. मी सांगेन ब्रेक मध्ये पॅडी कांबडे वारले म्हणून. मना डोक्याला ताण नका देऊ. तुमनं निस्तरान तुम्ही. का रे हो भो काय झालं. तुला काय अख्खा आत्मचरित्र आजच सांगायचंय का रे. अरे माणसाची हयात जाते रे संतपद यायला. तू काय एका इंटरव्ह्यू मध्ये संत होतो का. ऍक्च्युली माझं आवरी काय म्हणणं घाई नाही. माझं संत झालं तरी चालेल. तुझ्या तोंडात जंत का पडत नाही. एक मिनिट मी सांगतो त्याला. अरे अरण्या ते लॉकडाऊन मध्ये आपण हास्य जत्रा किती मिस केलंय हा प्रश्न विचारतायत. त्याचं उत्तर द्यायचं सोडून तू जगभरातल्या सगळ्या देशांची नावं जी तुला बोलता पण येत नाही त्यांच्यावर कशाला बोलतोयस रे. असं काय ओळख सर करतो. ऍक्च्युली आंतरराष्ट्रीय पातळीवरचं माझं ज्ञान काय माझं नॉलेज काय हे माझ्या फॅन्स लोकांना कळलं पाहिजे का नको. अरे तुझे फॅन्स तुझ्या आंतरराष्ट्रीय पातळीच्या ज्ञानावर नाही रे तुझ्या ऍक्टिंगवर प्रेम करतात. हा तेव्हा जरा मला पण बोलू दे. नाही तर मी माझ्या फॅन्सना काय उत्तर देऊ. ते म्हणतील लाईव्ह शो मध्ये पण ह्याचं पाठांतर नाही. आय एम सॉरी. तर ब्रेक नंतर तुमच्या गहिरे स्वागत आहे बा. घेणाऱ्याने घेत जावे मध्ये. मला सांगा की या क्षेत्रात जे येणारे कलावंत आहेत नवेदित त्यांना तुम्ही जरा शांत बटा. त्यांना विचारतोय मी. तर या क्षेत्रात येणारे जे नवीन कलावंत आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल बा. मला प्रश्न विचारा मारून. खूपच चांगला आणि महत्वाचा प्रश्न विचारलाय तुम्ही. या क्षेत्रात जी नवीन मंडळी येऊ पाहत आहेत किंवा ज्यांना काही त्यांचं कारकीर्द करायची आहे तर त्यांच्यासाठी एक खूप खुशखबर आहे. मी पॅडी कांबळे ऍक्टिंग स्कूल सुरू करतोय आणि म्हणजे ज्यांना बात आहे. आमच्या चॅनलवर ही बातमी आता पहिल्यांदा आलेली आहे की पॅडी कांबळे ऍक्टिंग स्कूल सुरू करणारे ज्यांना पण त्याच्यात ऍडमिशन घ्यायचे असेल ते घेऊ शकतात बुवा. सगळी फालतूगिरी. म्हणजे ऍक्टिंग स्कूल मध्ये जाऊन कुणाला ऍक्टर होता येत नाही.
थोडक्यात काय की आता मला सांगा, कोकिलाला कुणी गायला शिकवलंय का? मोराला कुणी डान्स करायला शिकवलंय का? मेंढ्याला कुणी करायला कुणी शिकवलंय का? अरे पण तुमच्यातल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी समोर कोणतरी जाणकार माणूस पाहिजे ना. अरे मग वसाऱ्या, जाणकार माणसाने ऍक्टिंग स्कूल सुरू करायला पाहिजे ना. तू कशाला सुरू करतोय? अरे तुला सांगतो, म्हणजे कसं आहे की आतमध्ये ना एक किडा असायला पाहिजे ऍक्टिंगचा. आता मला कोणी ऍक्टिंग शिकवलंय का? मी आयुष्यामध्ये कधी ऍक्टिंग स्कूल मध्ये गेलोच नाही, मला कोणी शिकवू शकत नाही. अरे तू ऍक्टिंग स्कूलचं राहिलं लांब, तू लहानपणी स्कूलमध्ये तरी गेलायस का नाही हा मुळात प्रश्न आहे. आणि माझं म्हणणं काय आहे की म्हणजे प्रत्येक कलेचं एक तंत्र असतं, त्या तंत्राचा जर आपण अभ्यास केला तर भविष्यात त्याचा फायदा होतो. मला हे सगळी फालतूगिरी वाटते. म्हणजे पैसे कमवायचे सगळे धंदे आहेत. तुला आवडीत जर हाऊस आहे ना, तर ते सत्यदेव दुबे कसे गार्डन मध्ये बसून सगळ्या पोरांना फुकट शिकवतात तसं तू शिकव ना. नाही बरोबर आहे, मला दुबेजींबद्दल नक्कीच आदर आहे, मला त्यांच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही. पण त्यांचा काळ वेगळा होता, आमचा आत्ताचा काळ वेगळा आहे. आणि आत्ता मुलांना खूप वेगवेगळ्या आम्ही फॅसिलिटीज देतो आणि सोबत आम्ही म्हणजे कायिक वाचिक अंगिक वेगवेगळं वाचन देणं, आम्ही वादन गायन ह्या सगळ्या कला शिकवतो. मोठमोठे पल्लेदार वाक्य कशी बोलायची ते पण आम्ही शिकवतो. राज्याच्या चारही सीमांवर आपापल्या बलाढ्य सेनेसह कल्लोळत गर्दत चाल करून येणाऱ्या 4 चक्रधारी सम्राटांच्या चतुरंग सेनेचा चक्काचूर करण्याची अभेद्य शक्ती आमच्या मनगटात असताना आमच्या साम्राज्यातल्या राजधानीच्या राजवाड्यातील एकटे असलेल्या एका मंचकाच्या टोकावर बसलेल्या आमच्या महाराणी सरकारांच्या हृदय सागराच्या तळाशी असलेल्या एका रुसव्याचा एक साधा शिंपला मला उघडता येऊ नये. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अरुण कदम यांच्या साठी. सर मला गैरी अशी उत्सुकता आहे बा की हा जो आवाज आहे हा तुम्ही कसा काय? अरे तुम्ही दोघं पण जाऊन कुठेतरी मरत का नाही रे? हा मी एवढा मोठा लांब लचक डायलॉग बोललो तर त्याचं तुला काय नाही, आणि त्याच्यावर ह्याने नुसतं केलं तर लगेच त्याचं कौतुक करणार. ए बॅकअप आहे, चल. ए शैल्या नाहील्या, ए कॅमेरा काढ. ए चला चला शो संपला. चल चल चल. वा 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 वा, गहिरा भारी परफॉर्मन्स होऊन राहिला ना वे. मस्त मजा आली. प्रसादा वा, एका बाजूला एकही शब्द न चुकता भला मोठा पल्लेदार संवाद म्हणणारा पॅडी, आणि दुसऱ्या बाजूला एवढंच करणार अरुण. या दोघांच्या मधली आमची पिढी. त्यामुळे वा वा, म्हणजे दोघांचीही हुकमत आहे आपापल्या शक्तीवरती, आपापल्या फोर्टे काय म्हणतात त्याला. या निमित्ताने स्किट या फॉर्मॅटची उत्सुकता किंवा अप्रूप असलेल्या सगळ्या तरुण पिढीला हे सांगावं असं वाटेल की त्यांच्यामध्ये इतका पल्लेदार संवाद खणखणीतपणे म्हणण्याची ताकदसुद्धा असायला पाहिजे. तरच त्याला फक्त स्किट करून नट होता येत नाही, त्याच्यासाठी ही पण मेहनत लागते जी पॅडीने करून दाखवली. आणि त्याच वेळेला फक्त वर पंच काढायची पण ताकद पाहिजे, तेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमच्या दोघांच्या वकुबाला सलाम करतो. आणि श्याम्या, आज तू ऐकत नाही आहेस. मुळात तू फार सुंदर दिसतोय, केस तुला फार सूट होतात. एवढे वाढायला किती दिवस लागतील? पण नाही हरकत नाही, तू मस्त मस्त दिसतोयस तू, आणि परफेक्ट ते कॅरेक्टर पकडलंस तू त्या अँकरचं, आणि मजा आली. ओव्हरऑल वंडरफुल परफॉर्मन्स. थँक्यू. थँक्यू. मंडळी, लॉकडाऊनमुळे बऱ्याच महिन्यांनंतर गौऱ्या गेलाय खरात काकूंच्या घरी. अर्थातच त्यांच्याकडून पैसे उकळायला कॉमेडीचा हा तडका तुमच्या समोर घेऊन येत आहेत. अर्थातच फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. थँक्स ब्रदर. चला, माच करून झालाय, आता लायकीवर येऊया. आमचा सेट बघून तुमच्या लक्षात आला असेल मी आज कोणाकडे आलो होते. अर्थात येस, खरात काकूंकडे आलोच लगेच. ओ खरात काकू, खरात काकू, हाय का खरात काकू?
काय रे गौऱ्या? हळू बोला काकू, कळ आली छातीत जोरात काकू. अरे बाप, मरतो काय मी काकू. ओ खरत काकू, खरत काकू, दरवाजा उघडा. खरत काकू, दरवाजा उघडा. आले ना, थांब ना. हा. ओ दोघी दोघी काय फिरताय? सोशल डिस्टन्सिंग. तुझं थोबाड फोड आहे ना, एकटीच आहे मी. ओ माय गॉड, मला वाटतं दोघी आल्या, दार उघडला आणि ओके. काय तुझं काय आहे? माझं काय नाही, मी एकदम सामान्य माणूस आहे, काही नाही. दिवसभर गप्प बसतो, संध्याकाळी 7 नंतर बसतो. सकाळी सकाळी इथे कशाला आलायस ते सांगशील? चहा टाका. लाद बघितलीस? बसा खाली. मी काय म्हणतो, जे मी तुम्हाला काय सांगायला आलोय, तुमच्या घरात जे जे महत्वाचं सामान आहे ते फक्त लगेच पॅक करा आणि चला. मी ऍस्ट्रॉनॉटना कळवतो, तुमचं मला कपड्याचं माप द्या, आपल्याला स्पेस सूट शिवायचं आहे. एक मिनिट, एस्ट्रोनॉट स्पेस सूट? येस. काय काय चाललंय? कुठं जायचं आपल्याला? अहो काकू, तुम्हाला कळतं का बाहेर वातावरण काय चाललंय ते? बघ ना यार, धड पाऊस पडत नाही, धड ऊन पडत नाही. काकांनी 4 सेट आणले चड्ड्यांचे त्यांच्यासाठी, पण एक चड्डी वाळत नाही यार त्यांची. डोक्याला तापच झाला यार. मग काका काय असेच गेले आज? तुला कसं कळलं? बसा एक मिनिट. वातावरण म्हणजे बाहेरची परिस्थिती सांगतो तुम्हाला मी, काय चालली ती डेंजर आहे. बाहेर भूकंप काय येतोय, लोक टेन्शन मध्ये आहेत, महामारी आली आणि आता सगळ्यात जास्त म्हणजे कोरोना आला आहे. हो ना. आणि आता तर सायंटिस्ट लोकांनी सांगितलंय सुनामी पण येणार आहे. सुनामी येणार? हो. अशी कशी येणार आहे? पत्र नाही, मेसेज नाही, कॉल नाही, डायरेक्ट येणार आहे? काही कोणाचं पण घर आहे का डायरेक्ट यायला? काकू, तुमची ह्या मंचावरची विनोद म्हणजे अरे सुनामी म्हणजे समुद्रामध्ये मोठ्या मोठ्या लाटा येतात 200, 300, 400 फुटाच्या, त्याच्यासमोर माणूस एवढासा दिसतो, ती सुनामी येणार आहे. आणि सायंटिस्ट लोकांनी सांगितलंय पृथ्वीचा अंत आता जवळ आलेला आहे. होय, म्हणून पृथ्वीवर जी महत्वाची लोक आहेत ना त्यांना पटकन उचलायचं आणि दुसऱ्या ग्रहावर म्हणजे चंद्रावर घेऊन जायचं असं ठरलंय. चंद्रावर. चंद्रावर? हो. तुम्हाला तो रशियाचा सायंटिस्ट मध्ये कोण? कोरोस. कोरोस नाही, तो माझा खास आहे, आमच्या बैठकीतला आहे. त्याने शोध लावलाय पिझ्झावर लिंबू पिळला की पिझ्झा कसा टेस्टी लागतो ते. मग तो साऊथचा ऍक्टर आहे. कोण? उरिवाचे कट्टू. तो माहितीये तुम्हाला? असं नाव आहे? अरे अशा नावाचा अख्खा माणूस आहे. अशी खूप महत्वाची माणसं प्रत्येक देशात अशी उचललेली आहेत, त्यांना आपण यानात बसवणार आहोत आणि डायरेक्ट चंद्रावर घेऊन जाणार आहोत. काय सांगतो? महत्वाच्या माणसांना. खाली बसा. अजून एक म्हणजे काय काहीतरी तुम्हाला सांगतो ना, कोणा सांगायचं नाही, आपल्या दोघात ठेवा. त्या महत्वाच्या लोकांच्या लिस्ट मध्ये मी तुमचं नाव टाकले. तू त्या लिस्ट मध्ये माझं नाव टाकलं? येस. पण ती लिस्ट तुला कुठून मिळाली? आपला बाळा छपला नाही का नाक्यावरचा? येस. रिसर्च सेंटर वाल्याने त्याला काम दिलंय. तो आपल्या वाड्यातल्या लोकांची लिस्ट काढतोय. तो बाळा छपरी? येस. तो टपरीवरती बसून पोरींना टापत असतो तो? येस. त्याला रिसर्च सेंटरने काम दिलंय? तुम्हाला ते दिसणार हो, तो पोरींना टापतोय ते, पण तुम्हाला हे दिसणार नाही. तो आपल्या देशाचा गुप्तहेर आहे. त्याला काय म्हटलं, तू माझं नाव टाकलं लिस्ट मध्ये, जरा खरात काकूचं पण नाव ऍड कर ना. थँक्यू. मग तो तरी झालं, ऍड केलं. म्हणलं लिस्ट बघू रे. मी लिस्ट बघितली आणि लगेच आयलीवाली सुकट. जे लिस्ट मध्ये त्या थोरात काकूचं नाव होतं. मी बोललं काय रे, मी तुला खरात पाहिजे सांगितलं, थोरातचं नाव कशाला टाकलं? थोरातनीचं पण नाव होतं त्याच्यात? हा. नाही डोंट वरी. त्याने ते कट केलं. कट केलं? येस. पण मला सांगा, तुम्हाला उड्या मारता येतात? कारण चंद्रावर चालावं लागत नाही, उड्या माराव्या लागतात. दाखवा मला उड्या मारून. ओके ओके. बस अजून डिसेंबर पर्यंत आपल्याला करायचं आहे इकडे काम. मस्त मस्त जबरदस्त. म्हणजे आम्हाला हे आवडलेलं आहे. ते सगळं फायनल झालेलं आहे. आता लगेच बॅग भरा, आपल्याला निघायचं आहे. हे गौऱ्या, पण एवढ्या सगळ्या महत्वाच्या माणसांमध्ये मी महत्वाची आहे का रे? काकू, लुक ॲट युअर सेल्फ. तुम्ही खूप महत्वाचे आहात. मागच्या वेळेस आपल्या गल्लीत पोर आलेली, आपल्या घरातल्या पोरांना मारायला, जो काय तुम्ही एकाला उचलू आपटलाय, म्हणून तुम्ही महत्वाचे आहात. इथे पण पोरांचा आणि चंद्रावर जाण्याचा काय संबंध? चंद्रावर जर एलियन आले तर त्या एलियनला दाखवायला नको की आमच्याकडे पण एक आहे म्हणून. हे महत्वाचा माणूस म्हणून तुम्ही महत्वाचे आहात. कळलं काय? मला पहिल्यांदा कळलं यार, मी इतके महत्वाचे. तुम्हाला कळतच नाही कधी काकू. हे गौऱ्या, काय चंद्रावर जाऊन आपण राहायचं कुठे? मला वाटलंच होतं हा प्रश्न तुमच्या मनात येईलच म्हणून आपण चंद्रावर आधी 4 घरं बांधून ठेवलेली आहेत.
येस चंद्रावर 4 घर आहेत तुमच्याकडे 2 वेगळे बंगले आहेत म्हणजे तो फ्रान्सचा एक मोठा शेफ आहे त्याचा एक बंगला आणि अक्षय कुमारचा बंगला. तुम्हाला कोणाच्या बंगल्याच्या शेजारी राहायचं आहे? मला बॉबी देओलच्या बंगल्याच्या बाजूला राहायचं. मला लय आवडतो. कसं दिसेल ते 2 भाऊ शेजारी शेजारी? गौरव फालतूगिरी करू नकोस हा. माझं फेवरेट आहे तो, मला खूप आवडतो. बरं ठीक आहे आपण तसं करू. तुम्हाला चंद्रावरचा आहे ना एकदम कॉर्नरचा बंगला मी तुमच्या घरता दिलेला आहे. म्हणजे कसं आहे पौर्णिमेनंतर चंद्र आहे ना हळू 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 छोटा छोटा होत जातो ना तर तुम्ही एकदम कॉर्नरला आहात. मी एकदम सगळ्यात शेवटी खाली पडा. त्यात काय म्हणजे मी अमावस्येला खाली पडणार? पण मी तुम्हाला पडू देणार नाही. तिकडनं आम्ही तुम्हाला 2 दिवस आधी उचलणार आणि डायरेक्ट शुक्रवार घेऊन जाणार. शुक्रवार? रात्रभर शुक्रवार राहायचं खायचं प्यायचं मस्तपैकी फेरफटका मारायचा आणि ती उगवली शुक्रवार चांदणीची लावणी आहे ना त्याच्यावर लावणी करायची. तुम्हाला लावणी येते का? म्हणजे येते असं नाही. नाही करून दाखवावी लागेल कारण आपण दुसऱ्यांच्या घरी जाणार आहे त्यांचं एंटरटेनमेंट व्हायला पाहिजे ना. थोडासा प्रयत्न. नाही प्रयत्न केलाच पाहिजे. प्रॉपर येत नाही थोडस. करा एकदम. हा कसं तुम्हाला सांगतो जेव्हा 200 वर्षांनी इथे खोदकाम होईल ना इथे ठसी दिसतील लावणीची. इथे 2020 साली काहीतरी असं झालेलं आहे पण खतरनाक. चांगली वाटली. तुम्ही जे काय केलं ना ते आई शपथ खतरनाक आहे. तुमचं डन. थँक्यू. चला लगेच जा बॅग भरा पटकन. गौऱ्या आता माझं नाव यादीत घुसवलंयस तर पटकन खरात काकांचं पण नाव यादीत घुसवलं. नको खरंच काकाचं नाव अजिबात नको बाबा. हे का रे? अरे त्यांना किती गॅसचा प्रॉब्लेम आहे. यानला एक तर खिडकी नसते. गौऱ्या इथून जाईपर्यंत लोक गुदभरून मरतील. आणि खरात काका जगातला पहिला असेल ज्याला चंद्रावर फाशी झालेली असेल. अरे झालं याला असं कोण करेन? एक तर ते आज असेच गेलेत म्हणजे आपल्याला न सांगता असेच गेलेत ना ते. चुकीचं नाही रे. थोडं सांगतोस कोण? करतोय मी तुम्हाला आणि काकाला दोघांना घेऊन जातोय ना चंद्रावर घेऊन चालू की नाही. 1 लाख रुपये घेऊन या पटकन. किती? 1 लाख रुपये. 1 लाख? एकाचं तिकीट 50,000 रुपये. दोघांचं किती झाले? नाही रे गौऱ्या खूप खूप जास्त होत आहेत रे 1 लाख. मग एक काम करा बसा तुमच्या एकटेच आपण तिकीट काढू. तुम्ही 50,000 रुपये घेऊन या. कसं आहे आता काही वर्षांनी तुमच्या वजनाने चंद्र हळूहळू खाली येईलच कारण तिकडे चालायचं थोडी आहे. असं करायचं आहे. थोडा खरं तो खाली येईल ना जसा तो तुमच्या घराजवळ येईल असं काकांना हात द्या काकांना खेचून घ्या. सिंपल. असं म्हणतोय? हा पण तुम्ही 50,000 रुपये आत्ता लागतील. चालेल मी आता लगेच. हॅलो बाळा पोरांना घेऊन ये. अरे सोशल डिस्टन्सिंग पाळून सगळी जबरदस्त पार्टी करू आपण. माझ्याकडून सगळ्यांना बिर्याणी. येस 50,000 रुपये. चल ठेवतो बाय. हे गौऱ्या काय हो? अरे बँकेत एवढे पैसे नाहीयेत रे. मी तुला सांगायलाच विसरले ते काकांचा पगार नाही झालाय ना 3 महिने. मग तुमच्या अकाउंट मध्ये असतील ना? माझ्या अकाउंट मध्ये कुठे असणार आहे एवढी कॅश? बरं एक काम करू मला तुम्ही आता अर्धे पैसे द्या 25,000 रुपये बाकीच्या नंतर द्या कॅश मध्ये. 25,000? हा 25,000 जरा जास्त होत आहेत. थोडेसे कमी कर ना प्लीज. 50 वरून 25 तर थोडेसे ऍडजस्ट कर ना. तुमचं नाही माझं 10 द्या. म्हणजे तिकीट तरी बुक करायला पाहिजे. कसं आहे बघा 10,000 पण खूप होत आहे. थोडस कमी कर. ड्रायव्हरच्या 5ची सीट मिळेल तुम्हाला. मग फुल एसी मध्ये. एवढं कमी करा तर डुक्कर यान मध्ये जायला लागेल. डुक्कर यान डॉग असं येईल तुम्हाला वर. कळलं का? डुक्कर हा मग आता तसं क्वालिटीनुसार आहे ना 50 25 20 10 डॉग असं होईल ते. कळलं? पण 10,000 पण जास्त होते. थोडस कमी कर ना प्लीज. या वेळेला प्लीज नंतर मी देईन. इट इज नॉट पॉसिबल. प्लीज थोडस. आय विल कॉल. ओके हॅलो बाळा जरा थांबा. मी सांगितल्याशिवाय कोणाला घेऊन घराच्या बाहेर पडूच नको. कळलं? नाही शपथ सांगतोय. करतो सांगतो तुला मी फोन करतो. चल बाय. ठीक आहे चला 5,000 डन. काय माझ्याकडे फार तर 2,000ची नोट असेल रे. थोडस ऍडजस्ट कर ना प्लीज. 2,000 रुपयात माणूस नाशिकला पण जाऊन येणार नाही. तुम्हाला मी इथून चंद्रावर घेऊन चाललोय. 50चे मी 25 वरती आलो. आता तुम्ही डायरेक्ट 2,000 रुपये करताय. प्लीज थोडस ऍडजस्ट कर ना. करतो 2,000 रुपये द्या. सगळ्यात शेवटची सीट तुम्हालाच. द्या 2,000. द्या 2,000 तर 2,000. अरे सॉरी. काय? अरे ते किराणावाला येणार आहे त्याला 500 रुपये द्यायचे. मग थोडस ऍडजस्ट कर ना. काय तुम्ही काकू आता 2,000ची नोट देते. 1,500 मध्ये ऍडजस्ट कर ना. तुम्हाला 500 दे. आणि मग 2,000 रुपये काय वरचे 500 रुपये मी देईन ना नंतर तुला. आत्ता दे ना. हा प्लीज. हे घ्या. थँक्यू. ते 2,000ची नोट द्या. एक काय
पेटी वाजवताय मग असं जिंदा केलं ना. अरे 2000ची नोट कुठे गेली? कुठे गेली म्हणजे सकाळी होती पण काकांनी नेली की काय? म्हणजे 2000ची नोट नाहीये बॅगेत. नोट नाही 2000ची? नाही म्हणजे काका मागत होते सकाळी पण मला काय म्हणते डायरेक्ट पर्स मधून नेती. माझे 500 रुपये मला परत द्या मग. आता मला ते किराणा मालाला द्यावे लागतील ना गौऱ्या. ते माझे 500 रुपये तुमचा किराणा माल तुम्ही बघून घ्या. तू आता चंद्रावर जाणार आहे, तुला कशाला पैशांची गरज आहे आता? कोण चाललंय चंद्रावर? तू जाणार आहेस ना आता गेल्यावर. अरे मी फक्त टेपा लावल्या. तुमच्याकडून मला पार्टी घ्यायची होती, पैसे वसूल करायचे होते म्हणून बोललो फक्त. आलास लायकीवर डुकरा. माझे पैसे द्या. मला फसवतोस तू. आज चंद्रावर घेऊन जाणार मला नालायका. निघ इकडनं. माझे पैसे द्या 500 रुपये. माझे पहिले पैसे द्या. मारी ना स्वतःला. मला माझे पैसे द्या. माझे पैसे दे. माझे पैसे दे. माझे पैसे पाहिजे. माझे पैसे. क्या बात है. आज तुम्ही दोघे फुल फॉर्मात होतात. कडक परफॉर्मन्स, कडक. सई काय म्हणशील? हायदोस घातला तुम्ही असं म्हणेन. गौऱ्या अप्रतिम. म्हणजे तुझा आता बाय हात का खेळ झालाय असं म्हणायला हरकत नाही. फारच ईज आहे तुझ्या परफॉर्मन्समध्ये. आणि ह्याची ब्युटी काय माहिती आहे का, तू खरात काकूंना जे काही सांगतोस ना ते खरं वाटतं यार. म्हणजे कन्व्हिक्शन, सो मच कन्व्हिक्शन. आय थिंक दॅट इज द ब्युटी ऑफ युअर परफॉर्मन्स. वने मस्त. आज खरात काकूंना इतके दिवसांनी भेटून इतकं बरं वाटलंय, मज्जा आली. मस्त गौऱ्या, अप्रतिम. मस्त वने, मस्त झाला परफॉर्मन्स, कडक. प्रसादा, गेल्या 2 वर्षामध्ये तुम्हा दोघांची लोकप्रियता महाराष्ट्रात तर पोचली आहेच, भारतातही पोचली आहे. अजून काही दिवसातच ती चंद्रापर्यंत पोचली आहे. परत माझ्याबद्दल काही शंका नाही माझ्या मनात. वंडरफुल, वंडरफुल. थँक्यू. थँक्यू, थँक्यू. तर मंडळी, कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण नव्या कोऱ्या विनोदाचा नवीन चॅप्टर घेऊन येईल उद्या भरघोस लाफ्टर. तेव्हा भेटूया उद्याच्या भागात रात्री 9 वाजता. घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.